वंचित उपेक्षित घटकासाठी ज्या ज्या महापुरुषांनी आपले उभे आयुष्य चंदनासारखं झिजवलं आणि तुम्हा आम्हाला जगण्याचा हा सुगंधित मार्ग दिला, त्या सर्व महापुरुषांच्या संतांच्या विचाराला त्रिवार अभिवादन करून आपल्यासमोर व्यक्त होतो। आज खऱ्या अर्थानं 1 जानेवारी वर्षाचा पहिला दिवस, त्यानिमित्त मी तुम्हा सगळ्या भारतवासियांना खऱ्या अर्थाने नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो। आणि 1 जानेवारीच्या निमित्त माझा वाढदिवस अख्ख्या महाराष्ट्रात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करणारे माझे समाज बांधव, माझे कार्यकर्ते, माझा मित्रपरिवार, त्यांचे मनापासून मी आभार आणि धन्यवाद व्यक्त करतो। आज या ठिकाणी माझे फाउंडर मेंबर कृपेश सूर्यवंशी आणि मासचे पूर्ण टीम, अनिल घेरे असतील, चंपतजी गवाले असतील, मोनीशभाई असतील, गणेशभाई असतील, या ठिकाणची पूर्ण टीम, पांडुरंग भाऊ असतील, या लोकांनी माझा वाढदिवस मोठ्या थाटामाटात, छोटे खाणेच कळना, भरपूर थाटामाटात साजरा करण्याचा इथं जो काही वेळ काढून मोठ्या लोकांना बोलून इथं साजरा केला, त्याबद्दल मी मनापासून त्यांचे धन्यवाद देतो। आणि या ठिकाणी आमचे मित्र गणेशजी दगडे साहेब असतील, महेंद्रजी सावंतजी असतील आणि त्यांचा जो पॅनल आहे, जो अहोरात्र या ठिकाणी समाजासाठी काम करत असताना कुठेही जातीभेद, धर्मभेद, वर्णभेद न करता लोकांच्या अडीअडचणीसाठी उभं राहणारी ही लोक आहेत। जसं तुम्ही मला मानता तसंच पद्धतीने यांनाही माना आणि यांच्या पॅनलला निवडून आणण्यासाठी परिपूर्णपणे प्रयत्न करा। कृपेशजींना आणि मोनितजींना तर मी अगोदरच सांगितलंय, पांडुरंग भाईला पण सांगितलंय, त्या पद्धतीने ते काम करतायत। परंतु नव्या पिढीलाही मी सांगतो की आपल्यातला एखादा माणूस, आपल्या हक्काचा माणूस त्या सभागृहामध्ये गेल्यानंतर आपले प्रश्न सोडवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतो। त्यामुळं आपण यांच्या पाठीशी उभं राहावं, यांना भरभरून आशीर्वाद द्यावं, ही विनंती माझ्या वाढदिवसानिमित्त मी तुम्हा सगळ्यांना करत आहे। त्याबद्दल तुम्ही आलात, माझा वाढदिवस साजरा केला, मी मनापासून तुमचे खरोखर आभार व्यक्त करतो, धन्यवाद करतो। जय भीम, जय लवजी, जय शिवराय, जय अण्णा, जय कोकण।